नमस्कार. तुम्ही कधी हिरव्या वाटणातली वांग्याची भाजी खाल्ली का? तर चला आज मी तुमच्या संग रेसिपी शेअर करते. त्यासाठी सर्व साहित्य इथं काढून घेतले. 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या, 7-8 लसणाचे पाकळे, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि मुठभर शेंगदाणे घेतले. तर असं वाटण घेतलंय. त्यानंतर इथं वांगे चिरून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले. आता थोडंसं आहे ना, आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. जास्त काही भाजायचं नाही, अरळ-वरळच भाजायचं आहे. आणि मिरच्या आहे ना, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. तुम्हाला कशा तिखट फिक्कं पाहिजे त्या प्रमाणात. आणि बघा फक्त डाग पडेपर्यंतच आपल्याला ना शेंगदाणे पण भाजून घ्यायचे, जास्त काळे नाही करायचे अशा पद्धतीनं. तर आता आपण आहे ना सर्व मसाला एका ताटात आहे ना थंड होण्यासाठी काढून घेऊ. आणि कढईमध्ये ना 2 पाळ्या तेल टाकले. तेलामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी टाकून आहे ना मस्त तडतडू देऊ. त्यानंतर आहे ना किंचितसा हिंग, पाव चमचा हळद टाकून आहे ना आता वांगे परतून घेऊ आपण यामध्ये. तर खूप छान भाजी लागते ही. बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी, चपाती, भाताबरोबर पण खूप छान लागते. नक्की करून बघा. कढीपत्ता विसरली होती त्यामुळं नंतर मी कढीपत्ता टाकला आहे. त्यानंतर आता इथं वाटण करून घेते. कढीपत्ता, कोथिंबीरीच्या काड्या आणि सर्व मसाला आहे ना एकत्र वाटून घेते. कारण आपण सर्व मसाला आहे ना आज भाजून घेतला आहे, त्यामुळं तळायची काही गरज नाही आहे. तर आता आहे ना थोडंसं मीठ टाकून परत वांगे आहे ना 5-1 मिनटं झाकण ठेवून वाफवून देते. त्यानंतर आहे ना मसाला काढून घेते तोपर्यंत. तर बघा 5 मिनटं झाली, झाकण काढून बघते तर वांगे पण छान असे वाफवले, कलर पण बदलला आहे आणि आता वाटण पण करून आणलं आहे. वाटण आहे ना आता आपण वांग्यामध्ये टाकून देऊन आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे ना तेवढं पाणी टाकायचं आहे. घट्ट पातळ जसं तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात. मला थोडासा पातळच पाहिजे त्यामुळे मी थोडंसं जास्त पाणी टाकलं आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ अगोदर पण टाकलेलं आहे आणि शिजू द्यायचं 5-1 मिनटं. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा.